आणि त्याच गावातले एका व्यक्तीचं लग्न होऊन सुद्धा किती वर्ष झाले? 36 वर्ष झाले. म्हणजे सत्तेची स्थापना आणि लग्न एका दिवशी होते. महाराज 36 वर्ष कीर्तन होते, पण हा पट्या 36 वर्षात एकदा सुद्धा कीर्तनला गेला नाही. महाराज अख्खं गाव कीर्तनला यायचं. त्या गावचा नियम होता 7 ते 9 कीर्तन आणि 9ला भोजन. अख्खं गाव कीर्तनला यायचं, पण हा पट्या 36 वर्षात एकदा सुद्धा कीर्तनला आला नाही. त्याची बायको पारमार्थिक असल्यामुळे ती म्हणाली, होय व अख्खं गाव कीर्तनला येले, पण तुम्हीच आहे ना. महाराज पत्नीचा हट्ट असल्यामुळे तो कीर्तनला आला. आणि महाराज येऊ त्या दिवशीच्या महाराजांनी कीर्तनात सांगितलं, बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात. किती नखरे असतात? किती? 36 नखरे असतात. महाराज या पट्यानं अख्खं कीर्तन सोडलं, 36 नखरे घेऊन घरी आला. त्या घडी तर नखऱ्याचा होता, मग नखरे घेऊन घरी आला. घरी केलं सुरुवात. आपल्या लग्नाला 36 वर्ष झाले आणि महाराज म्हणले बाई माणसाच्या अंगात किती नखरे असतात? 36. आणि तो आम्हाला या 36 वर्षात या 36 नखऱ्यातला एक तरी नखरा दाखवायचा. डुले दाखव, एक तरी नखरा दाखव, एक तर नखरा दाखव. सकाळी तेच, दुपारी तेच, रात्री तेच. महाराज त्याची पत्नी वैतागून गेली. आणि महाराज त्याची पत्नी त्या महाराजाकडे गेली. महाराजाला म्हणाली, महाराज तुम्ही काय सांगून ठेवलं? तुम्ही म्हणले बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात आणि माझ्या मालकानं मला वैताग दिलाय. एक तरी नखरा दाखव, एक तरी नखरा दाखव. महाराज साधे नव्हते. ते महाराज म्हणले, असं होय, असं औषध देतो एका चक्रात घेऊन आला पाहिजे. कारा कानीकडं काय कान मंत्र ते द्यायचा तर दिला. त्याची पत्नी गेली घरी आणि या लगेच गेलं सुरू. एक तरी नखरा दाखव, एक तरी नखरा दाखव. त्याची पत्नी म्हणाली, आपल्या शेतातले काम तसेच राहिले, तुम्ही जा, मी डबा घेऊन येते. मग तो म्हणला, बर, पण येताना एक तरी नखरा घेऊन ये सगळं. ती म्हणली, ठीक आहे. त्याच्या पत्नीनं मस्त असा बेत केला. काय बेत केला? आंबाड्याची भाजी आणि बाजरीची भाकर आणि पाण्यात कुळंब घेतलं, भाकरी बांधले, निघाली. आणि महाराज गावाच्या बाहेर शेताच्या वाटेला अशी नदी होती. त्या नदीला 12 महिने पाणी राहायचं. त्याची पत्नी त्या नदीवर गेली आणि 2 मासे धरले, कोळंब्यात टाकले, निघाली शेताकडे. या पट्ट्याचा नांगर सुरू होता. काय सुरू होतं? नांगर. महाराज त्याची पत्नी त्या नांगर तिच्या तासात गेली, मासे टाकले आणि त्याला आवाज दिला, वैवा ऐकता का? आपल्या नांगरटीत मासे निघालेत, मासे. तो म्हणला, पागल झाली का काय? अशा वैशाखाच्या महिन्यात आणि नांगरटीत मासे निघत असते होय? तो म्हणला, सर्जा राजा. ती म्हणली, खरंच. ती म्हणाली, मी म्हणते म्हणून तरी माग पा. त्यानं माग पाहिजे. महाराज ते मासे जिवंतच होते. असे टना उड्या आणू लागले. मग तो म्हणला, हो खरंच की, इकडं कोळंब टाकू दे पाण्यात. टाकले पाण्यात. तो म्हणला, जेवायला काय आणलंय? हागडी माळकरी नव्हता. जेवायला काय आणलंय? ती म्हणाली, बाजऱ्याची भाकर, आंबाड्याची भाजी. तो म्हणला, कॅन्सल, घरी जाय आणि माशाची भाजी बनव. महाराज त्याची पत्नी घरी गेली आणि हा सायंकाळच्या टायमाला आलो. त्याचं घरी अशी बशीत होतं. त्यानं कोट्यात बैल बांधले, घरात आला. तो म्हणला, वाडभर जेवायला. सकाळपासून उपाशी पोटानं नांगर आणलाय, वाडभर जेवायला.
मग महाराज लक्ष देऊ नाही का 3 वाजली बाजऱ्याची भाकर आंबाड्याची भाजी. महाराज गडी गरम होता. बाजऱ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी बघितल्यावर लालबुंग झाला आणि म्हणाला माशाची भाजी नाही बनवली. मग ती म्हणली कोणचे मासे? एक काचुला तोडली दाढ दिशी. मग तो म्हणाला मी माझ्या हाताने धरून तुझ्याकडे दिले. ती म्हणली केव्हा? डबल एक टाकली. त्याची पत्नी ओरडतच बाहेर आली. मग महाराज ती म्हणली माझा नवरा मला हाणायलाय. महाराज माणसाला भांडणच पाहिजे. आज तिकडे एखाद्याचे भांडणं ह्याच्यातले अर्धे निम माणसं उठून जाते. खरं बघा जाते का नाही? तुम्ही जाता तुम्ही अर्धे निम माणसं ते म्हणते कीर्तन चालूच राहील जाऊ दे आपण भांडणं पाहून असं. महाराज 5-25 माणसं गोळा झाले आणि त्याच्यातले वळशी रबा म्हणले का आणतोच पडलं का आणतोच बायकोला. तो म्हणला मी नांगरत असताना नांगरटीत मासे निघले आणि मी माझ्या हाताने धरून हिच्याकडे दिले आणि ही आता म्हणाली केव्हा दिले आणि कोणचे मासे. मग ते वयस्कर बाब म्हणाले नशीब तू ही बाई तुझ्यापाशी 36 वर्ष नांदली भाग्याचं जमात. आणि अशा वैशाखाच्या महिन्यात आणि नांगरटी पुढं मासे निघत असते होय. ते वयस्कर बाब म्हणले हा विनाकारण बायकोला आणतोय पारे पुरवण्याचा आकार असा हाणलाय महाराज. कधी बाबा असा टिंबला. शेवटी त्याची बायकोच मला गेली. सोडा जाऊ द्या माझा नवरा आहे. त्याला मदत बसवलं. त्याची बायको म्हणली वाढ का जेवायला. वाढ सकाळ तुम्ही उपाशी पडणार नांगर आणलाय घरी आल्या जीवन म्हणलं तर गावकऱ्याने अंगाचा पाल कुळकुळा करून टाकला. वाढ माय वाढ. मग मार आता घरी मध्ये लक्ष देऊ नाही का 3 वाजली माशाची भाजी. तो म्हणला मासे. ती म्हणली तो म्हणला मासे कुठून आणले. ती म्हणली आपल्या नांगरटीतले. मग तो म्हणला मग अशीच का नाही वाढले. ती म्हणली तुम्हीच म्हणू लागले ना. एक तरी नकरा दाखव. हा झाला एक नकरा. आज 35 शिल्लक आहे दाखवायचे. तो म्हणला नगर माय उद्या उठताना पंढरपूरला जातो. म्हणून गडी माणसाने बाई माणसं होत कधीच वाद घालू नये किंवा भांडण करू नये. तर 17 माणसानं चुकून 6 गोष्टी करू नये. आता 3 सांगतो पुन्हा पुढच्या वर्षी येऊ तर पुन्हा सांगू. पहिली